मुंबईचं भूषण म्हणून मिरवण्यात येणार आणि काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला झालेला कोस्टल रोडला तडे पडले आणि याची गंभीर दखल दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर थेट पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने घेतली। नेमकं काय झालंय कोस्टल रोडचं पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। कोस्टलला तडे, पीएमओची तडी। 14,000 कोटींचा रस्ता उखडला। 25 दिवसातच कोस्टल रोडची डागडुजी। मोठा गाजावाजा करून 5-5 टप्प्यात उद्घाटन करून अखेर कोस्टल रोड मुंबईत सुरू झाला खरा। समुद्राच्या पोटातून जाणारा हा देशातील पहिला रस्ता असल्यानं अर्थातच त्याचं कौतुक देशभरात झालं। 14,000 कोटी खर्चून हा मार्ग बनवल्यानं मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवायला मोठी मदत झाली। मात्र या कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जामुळे पंतप्रधानांच्या कार्यालयाचाही संताप झालाय, कारण कोस्टल रोडला अवघ्या 25 दिवसातच तडे पडले आणि त्यामुळे त्याची डागडुजी करण्याची नामुष्की ओढावली। नेमकं काय झालं कोस्टल रोडवर पाहूया। 14,000 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या कोस्टल रोडवर क्रॅक, हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित। पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल, मुख्य सचिवांकडून माहिती मागवली। राज्य सरकारनेही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलं। कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर। याबाबत महापालिका आयुक्तांना विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प। दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी या रस्त्यामुळे फुटली। भूमिपूजन, 5-5 लोकार्पण सोहळे हे 3 आजी माजी मुख्यमंत्र्यांनी करत क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आता अगदी 20-25 दिवसातच जर या कोस्टल रोडला डागडुजी करण्याची नामुष्की ओढावत असेल तर मात्र गंभीर बाब आहे। नाही, मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना। मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात। हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल। लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय। 2022ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं। कोस्टल रोडचं किंमत वाढली, कोस्टल रोडचा दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही। आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला। कोस्टल रोडवरील बोगद्याला याआधी गळती लागली होती, त्यानंतर खड्डेही पडले आणि आता तडे गेल्यानं डागडुजीची वेळ आली। हा कामाचा दर्जा पाहून कोस्टल रोडच्या नावावर 14,000 कोटी रुपये हे अरबी समुद्रात बुडवणारे कोण आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।